भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं असून यात भंडाऱ्यातील 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे। जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हत्येनंतर शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे। भंडाऱ्यात काल रात्री जुन्या वैमनस्यातून वसीम उर्फ टिंकू खान आणि शशांक गजभिये यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। टिंकू खान यांच्यावर मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात हल्ला झाला, तर त्यांना वाचवण्यास गेलेल्या शशांकवरही हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला। या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी फरार झाले होते, पण भंडारा पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे। यात भंडाऱ्यातील 2 सख्खे भाऊ आणि नागपूरच्या 2 जणांचा समावेश आहे। घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मुस्लिम लायब्ररी चौक आणि मिस्किन टँक परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करत पंचनामा केला असून तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन भंडारा या हद्दीमध्ये मिस्किन टँक यांच्या जवळ काल घटना घडली। त्या घटनेमध्ये फिर्यादी मोहम्मद यासीन शेख याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्यामध्ये 2 युवक उर्फ टिंकू फारुख खान आणि शशांक मनोहर गजभिये या 2 युवकांची हत्या करण्यात आली होती। त्या घटनेनंतर तात्काळ भंडारा जिल्ह्यातील शहराच्या परिसरातील सर्व त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा येथील सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर आरोपीच्या शोधाकामी एकूण 8 टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि आरोपीचा कसूस निष्पन्न करून आरोपींना तांत्रिक पुराव्याच्या आधारे निष्पन्न करून 4ही आरोपी तात्काळ अटक करण्यात आले। त्यामध्ये साहिल साकीर शेख, फैजान साकीर शेख, प्रीतम विलास मेश्राम आणि आयुष मुन्ना दहीवाले असे एकूण 4 आरोपी अटक करण्यात आले आणि त्यापैकी 2 आरोपींविरुद्ध जे आहे यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने त्यांच्यावर पुढील प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे असणारे पूर्व वैमनस्य मधूनच हे जे आहे ते हत्या झालेले सध्याच्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे आणि पुढील तपास जो आहे पोलीस निरीक्षक भुसारी साहेब पोलीस स्टेशन भंडारा हे करतात।